गुड मॉर्निंग. तर बरेच दिवसाने पुन्हा एकदा कॅमेरा उचललाय मी. आंघोळ वगैरे केली तर माझा मित्र येते भूषण मुंबईवरून. सो त्याला आता आणायला जायचंय. सो जराशी चहा वगैरे पितो आणि आणायला जातो. बाकी भेटतो दिवसभरचं काय काय आहे ते आज बघा ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही सपोर्ट केलात तसं ह्या ब्लॉगमध्ये पण सपोर्ट करा. नवनवीन ब्लॉग आणेन थोडा रेस्टने. तो बाकी भेटू. आता चहा पितो आणि भेटतो तुम्हाला पुढे बाईकवरती. चला तर मग आता निघालो मी गाडी घेऊन. गाडी काढली, फोन स्टार्ट केली, चहा प्यायली. आता जातो डायरेक्टली भेटतो स्टेशनला. रोडची तुम्ही हे बघू शकता. पाऊस आलाय, थांबावं लागतं वाटतं कुठेतरी. पावसाची पण अशी नाटकं आहेत की आता मी निघालो तेव्हा पाऊस आला, मगाशी ऊन होतं, आता पाऊस आला. बघू शकता तुम्ही. वाट लावून टाकली पूर्ण, बाहेर पडायला नको काय नको. रेनकोट पण नाहीये माझ्याकडे. दिसतोय का बघा आधी तुम्हाला पाऊस. तर मी आता आलोय अर्ध्या रोड वरती. बघू आता आपला भूषण कुठे आला. आता किती 2 मिनिटाच्या रोड मध्ये, 2 मिनिट गडबडीत रोड आहे. भेटतो, दाखवतो तुम्हाला भूषण. आजचा व्ह्यू बघा एकदम ग्रीन पुढे पण सगळं ग्रीन. तर आत्ता मी आलो इथे स्टेशनला. हे आमचं वैभववाडी स्टेशन. वाट बघूया आपण भूषणची, कुठे आहे तो. जरा केस वगैरे खराब झाले, गाडीवरून आलो म्हणून. मी बसलोय गाडीवरती, गाडीचं आणि शांत बसलोय. त्या रिक्षावाल्यांची भांडणं चालली आहेत तिथे. कुछ तो भी चालू आहे. हे बघ सरबरी रामतो. हे बघ आमचा भूषण. भारी म्हणजे मोबाईलची क्लिअरिटी आहे ना. मला शूटिंग पण करायला नाही दिली, कॉल करतो. चला आता मग जातो आणि घरी जाऊन भेटतो तुम्हाला. आम्ही आता चाललोय घरी. दोघांच्या पण टकल्यावर केस नाहीये, कमी आहेत केस. रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही पाऊस आलो म्हणून शांत बसलोय इथे. पाऊस गेल्यावरती जाऊ, कारण की तरी पण भिजलो मी. आमचा गाडी रोड. फ्रेंडशिप डे साठी छोटो शॉर्ट व्हिडिओ बनव. कसलो असंच आपल्या दोघांचे बनव. ओ माय गॉड. आता काय जाऊन करतो ते बघायचंय मला. बिटी मारतो काय बघायचंय. भूषण येणार म्हणून दरवाजे बंद करून ठेवले. काकी काय माझ्या भावाक काय बाहेरच ठेवणारच की, दरवाजा लावलंस तू. हे बघा आमच्या काकीनं आमच्या भूषणला बाहेर ठेवला. तुम्हारे घर में तुम्हारा स्वागत है. पिठाचा हात घेऊन काय पिठाचा हात. वाव पळता. मी जाएंगे, पहिला मैं जाऊंगा. लाईट नाही आहे का जी. आमची चहा पाणी सगळं झालंय. आता गप्पा गोष्टी पण मारून झाल्यात. आता शांत बसलोय आम्ही. सगळेजण फिरतोय, भूषण पण फिरतोय, काका पण काम करून आत्ताच आले, बसलेले आमच्या सोबत. तर भूषण गावाला कसं वाटतंय तुला. एकदम भारी. भूषण आता 2 दिवसाच्या सुट्टीसाठी आलाय बिचारा. किती महिने दिले. 1 महिना. आता आम्ही असंच भूषणच्या अंगणात फिरतोय, जमिनीत भोपळे बघतोय. मला दाखवतो. हे भोपळे आहेत. भूषण तूच लावलेले. नाही मम्मी. हे मम्मी पप्पाने लावलेले भूषणच्या. मागे मी आलेलो तुम्हाला दाखवलं. हे सगळं काय भोपळ्यांवरती औषध पण मारून ठेवलेलं.
हे भूषणचं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग, हे भूषणचं घर बॅक साईडचं, आणि हे भूषण पप्पांच्या कामाचं आहे हे घर, आणि हा बॅक साईडचा व्ह्यू. काय डेली मी माझ्या ब्लॉग मध्ये डेली तरी पण असंच फिरतो आम्ही इथे असंच. तर काहीतरी नाश्ता बिष्टा करणार आहोत भूषण आणि मी, आणि मग भेटतो तुम्हाला पुढे. चला. हे आमच्या काकीच्या हातचं चिकन आणि भाकरी. फोटो पण काढ. भूषण किती दिवसाने खातो चिकन, तर कसं वाटतंय? मस्त आहे. माझं तर तोंडाला पाणी सुटलंय. मागच्या टायमिंगला मला जेवायला बोलवलेलं, तर मी आलो नाही जेवायला कारण की बाहेर गेलेलो. तर आता खातो मी. आता मी एक घास खाऊन बघितला, मस्त आलंय चिकन. तुम्ही पण या खायला. मला बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे. आता फक्त खायचं काम करतो आम्ही. भेटतो पुढे कारण की आता घरी जायचं. अण्णा पण आलेत घरी. मुंबईच्या भागातून. चला आता मस्तपैकी नाश्ता केला मी, चिकन भाकरी मस्त झालेली. म्हणले आता अण्णा आलेत घरी म्हणून जातो, बोलवलंय त्यांनी, नाही तर मी गेलो नसतो एवढ्यात, पण आता जातो घरी. भेटतो आता डायरेक्ट बाईक वरती तुम्हाला. मी हेल्मेट घातले नाही आता कारण की इथेच जायचं होतं म्हणून हेल्मेट नाही घातलं. मग एवढंच सांगेन की तुम्ही कुठेही जायचं असेल तर हेल्मेट घाला. मी आज घातलं नाही, विसरलो. मग तुम्ही तसं नको करा, नेहमी हेल्मेट वेअर करा, चांगलं असतं. चला आता डायरेक्ट भेटतो घरी जाऊ. एकाच तर गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन झोपून वगैरे उठलो मस्तपैकी. आता आम्ही चाललोय नापणे धबधबे वॉटरफॉलला, कारण की ते ब्रिज, ग्लास ब्रिज बघायला चाललोय. गेलो नाहीये झाल्यापासून. कशा हे आमच्या गावचा रस्ता, याला फुटेज पाहिजे चांगलं, पण आम्ही इथेच राहतो. आता 4 दिवस मुंबईला गेले तर मला दाखवतो. अरे ना येऊन देत ना. हे रोड उभा नाही करू शकत. डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी नापणे धबधबे वॉटरफॉलला. आता आलोय मी नापणे धबधबे वॉटरफॉलला. बघू शकता मी आणि भूषण प्लस अण्णा आहे, मनोज आहे. स्वतः मी जातो. आपल्याला ही ब्लॉग शूट करून सुद्धा आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओ पण काढायचे. तर आम्ही चाललोय खाली वॉकिंग करत. अण्णांनी पण अण्णांना पण घेऊन चाललोय. अण्णांनी पण फर्स्ट टाइम बघितलं का काय माहिती नाही. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. लुक ॲट दिस व्ह्यू. पहिली गोष्ट म्हणजे मला पाण्याची भीती वाटते. प्रत्येक मी ब्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला, कारण की पाण्याची भीती वाटते तर वाटतेच. तरी पण ऍडमिट पण माझी गोष्ट. अण्णा से आहे. स्वतः मी आलोय खाली, बघू शकता तुम्ही. खालचं पाणी वगैरे काय दिसत नाहीये. जस्ट लुक ॲट दिस. टबच्या किती भरलाय बघ. स्वतः बघू शकता तुम्ही. आलोय मी इथे, आहे व्यवस्थित. तर म्हणून तुझी किती वेळ आहे? माझी फर्स्ट टाइम. माझी 7वी-8वी वेळ आहे. हा 7-8 वेळा आलोय मी, फक्त एकदा झालंय. फर्स्ट टाइम आहे माझे. मी डेअरिंग केली इथे यायची. एवढं काय म्हणजे हाय, मस्त वाटतंय. जरा ग्लास वगैरे हे नाही झाले तर बघू आता. इथे फोटो काढतो थोडा, दाखवतो पुढे. हा चक्रम झालाय, तिकडे मला घेऊन जातोय. तिकडून तुम्हाला इथे एक जागा आहे, तिकडून व्ह्यू बघूया बोलतोय. हा आधी तिकडे फाटली आहे
हा पागल झालाय, कुठे पण मला घेऊन जातोय. आता आम्ही तो वरचा व्ह्यू बघायला चाललोय, ट्राय करतो. आणखी बघू आता वरती जाऊन तिथे काय भेटत ते पण बघायला पाहिजे. भजीचा वास मस्त येतोय. क्या हुआ? टप्पा टप. जाऊ नये का पुढे उगा चक्कर बिक्कर येऊन पडलं असतं. आता हा व्ह्यू बघतोय आम्ही. येताना दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू. डेंजर व्ह्यू आहे हा, नॉर्मल नाहीये. धगधग धगधग होते, हे बघू शकता तुम्ही. हा मेन व्ह्यू आहे, इथून मेन व्ह्यू दिसतो. अन्ना आगे मत जाओ. ये देखो, ये ग्लास ब्रिज आहे हा. हाच तर मेन व्ह्यू आहे, इकडून दिसतं. आज भरपूर पाणी आहे. तर आता बघू काय करायचं. नाही, आपल्या खैनं काय वाटतं माहितीये काय, हळीपर्यंत आहे त्या असं वाटतं. समजलं काय, हटून जाता पूर्ण. रात्रीचा काय प्लॅन आहे ते बघू, दादाला विचारावं लागेल कुठे जायचं. बघू काय प्लॅन आहे. काय वैभवडीत जाऊया की फार्म हाऊसला जाऊया. तू सांग खाई जातात. आणि बघू फार्म हाऊसला जाणार आहोत आम्ही. तो तुझी गाडी. तर आता आम्ही निघालो घरी जायला. मस्त वाटलं जरा फिरून. भूषण, तुला कसं वाटलं? तू पण पहिल्यांदा आला, मी पण पहिल्यांदा आलोय. मजा आली. आमच्याच गावी आहे, काय कधी पण येऊ शकतो. पण पहिली गोष्ट म्हणजे यायला पाहिजे होतं. सगळी लोक आधी येतात, आम्ही लेट आलोय. पण जाऊ दे, काहीतरी प्लॅन झाला पण आलो. बाकी आता व्ह्यू दाखवतो तुम्हाला पुढे. पावसात पण सनलाईट कशी आहे ती दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. उभावाला घेतलं. सनलाईट चेकआउट करा. माझा आवाज येत असेल तुम्हाला. सनलाईट चेकआउट करा आणि हा रोड चेकआउट करा. म्हणजे नेहमी सांगण्याचं उद्दिष्ट काय, गावी आल्यानंतर काय बघायला मजा येते ना ते बघा. आपण घराजवळ साफसफाई करत नाही, पण घराजवळ साफसफाई करतो पण एवढं स्वच्छ नाही वाटत. पण हा रोड बघा, कुणी साफ नाही केलाय, पण तुम्ही बघू शकता किती चांगलं आहे. समोर दिसला काय बरं बरं तसलं नाही तर आपला. आता आम्ही वडापाव खायला आलोय जास्त इथे मी नाही बांदवाडी स्टॉपला. गरम गरम आता वडापाव खातो मी आणि भूषण. साहित्यात तो माझा कामगार तिकडे जातो म्हणलं एवढं लांब पाहिजे तू जायलाच पाहिजे. इकडे काय म्हणता. तर मी आता आलो घरी. भरपूर वेळ झाला, फ्रेश वगैरे झालो, शांत झोपलो. आता भूषण गेला त्याच्या घरी. आता मी असंच पडलोय. बाकी आता कुठे जायचा प्लॅन काय होतोय तो बघतो, नाही मग तुम्हाला भेटतो मी पुढे. बाय बाय, टेक केअर.